नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मैदान होते 10 तारखेला, एक मोठं मैदान होते आणि त्या मोठ्या मैदानात एक टॉपचे पैरे झालेले आहेत. फिक्स म्हणू नका, एक अंदाजित पैरे आहेत आणि सगळ्यांचे लाडके बैल त्या मैदानामध्ये दिसतील. आता नक्कीच आता बक्कासूर येतोय म्हटल्यानंतर पैरा कोण असेल, मथुर येतोय पैरा कोण असेल, नक्कीच एक अंदाज आपण लावूया. हे पैरे असू शकतात बक्कासूरचा किंवा मथुरचा, कारण की मथुर खूप दिवसांनी त्या मैदानामध्ये येतोय. कारण की मथुर आता तुम्ही बघितलं एक 2-3 आठवडे झालं तो मैदानामध्ये दिसत नाही, तो मुंबईला आहे. नक्कीच त्या मुंबईमधून तो येतोय आणि बक्कासूर तुम्ही बघताय कितीही त्याला पळावा, काही त्याला फरक नाही पडत, तो पळतोच आणि फॅनसाठी पळतो. तो कधीच जमत नाही तो बैल, फक्त त्याला बैल चांगला पळावा लागणार. काल बघितलं, काल तो बैल पळत नव्हता, त्याच्यासोबत जात होता तो. पण तसं ते आता कसं असतंय, त्या नंदीच्या मालकाची इच्छा होती की आमचा बैल त्या बक्कासूरसोबत एकदा तरी पळावा. नक्कीच ती इच्छा पूर्ण झाली. हार जीत होत राहते. बघूया आता निरेच्या मैदानामध्ये बक्कासूरचा पैरा कोण असेल. बक्कासूरचा एक पैरा एक अंदाजित सांगितला जातोय. पंचम हिंद केसरी, ज्याला वेगाचं शेवट असं म्हटलं जातं, अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा असू शकतो असं वाटते. कारण की सगळीकडे चर्चा चालू आहे. मागच ही जोडी पळणार होती, परंतु काही कारणास्तव सर्जा मैदानामध्ये नाही दिसला. परंतु असो, मोठं मैदान होते, मानाचं मैदान होते, त्या मैदानामध्ये कमबॅक करेल का सर्जा. कारण की सर्जाला खूप मोठं ग्रहण लागलंय सर्जाच्या मागे. कारण तुम्ही बघितलं, सलग 3 का 4 मैदानं झालं सर्जाचा पराभव होतोय. नक्कीच हा कुठेतरी पराभव जो आहे तो आता विजयामध्ये आणण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि नक्कीच हा पैरा बक्कासूर सोबत होतोय की काय बघूया. कारण की सर्जा आणि बक्कासूर ही जोडी सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. एक सगळ्यातची लाडकी जोडी आहे, कशी पळते सगळ्या माहीत आहे महाराष्ट्राला. आणि ज्या ज्या मैदानात पाळली त्या ठिकाणी त्यांनी गुलाल घेतला. क्वचितच एखादं 2 मैदान असेल त्या मैदानामध्ये त्यांना पराभव सहन करावा लागला असेल, परंतु यांचं विन प्रिडिक्शन जे आहे ते 80 ते 90% फिक्सच असतं गुलालामध्ये. नक्कीच बघूया आता कशी पळते जोडी, काय मनाच्या प्रेक्षकांच्या मनातली जोडी पळते की काय. 10 तारखेला संबंध महाराष्ट्राच्या नजरा आता त्या निरा केसरीच्या मैदानामध्ये लागलेल्या आहेत नक्कीच. आणि आता मथुरचा पैरा कोण असेल. आता मथुरचा पैरा कोण. मथुर एक टॉपचा बैल, महाराष्ट्रातला सगळ्यांचं लक्ष त्या मथुरवरती लागले. परंतु मथुरचा पैरा कोण असू शकतो. मथुर पळू शकतो घोटकरांचा सर्जा, कारण की ही जोडी एकदा मागे पळणार होती, परंतु काही कारणास्तव नाही पळाली. परंतु आता मथुर येतोय म्हटल्यानंतर मथुरला घोटचा सर्जा ही जोडी कशी पळते बघूया. कारण की बिनजोडला एकदा ही जोडी मुंबईमध्ये पळालेली आणि घोटच्या सर्जाचा खरा गुरु म्हटलं तर मथुरच आहे. कारण की त्या बैलासोबतच तो प्रथम पळालेला होता. नक्कीच नंतरनं बक्कासूरसोबत पळाला, चांगली जोडी जमली बक्कासूर आणि घोटच्या सर्जाची. आणि नक्कीच ही अपराजित जोडी आहे, नक्कीच चांगली जोडी पळते. परंतु बघूया, कारण की मथुरसुद्धा चांगलाच बैल आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्याचं नाव 5 वर्ष तो बिनजोडचा बादशाह राहिला आहे मुंबईमध्ये. नक्कीच तो भारत केसरीचा मानकरीसुद्धा आहे. नक्कीच तो आता दिसेल 10 तारखेच्या मैदानामध्ये. बघूया कोण काय कमाल करतोय. कारण की पैरे बाकीचे एवढे अंदाज नाही लावू शकत आपण, परंतु ह्या 2 जोडीचा अंदाज लावू शकतो. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, ज्यावेळेस ही बैलं मैदानामध्ये असतात त्यावेळेस सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष त्यांच्याकडेच लागलेलं असतं. कारण की बक्कासूर आणि मथुर ही सगळ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी आहेत. आणि लाडकी जोडी म्हटले की सगळे प्रेक्षक आवर्जून बघतात. कोणी प्रत्येकजण कुठल्या कामामध्ये जरी असला ते काम बाजूला ठेवतात आणि तिकडे लक्ष देतात. बक्कासूर पळतोय, मथुर पळतोय. आणि सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग तर खूप मोठी असते की ज्यावेळेस ही 2 बैलं बक्कासूर आणि मथुर ज्यावेळेस फायनल किंवा सेमीफायनलमध्ये एकत्र पळायला असतात, म्हणजे विरोधात पळायला असतात, एक चुरशीचा सामना असतो. नक्कीच खूप एन्जॉय येतो, खूप छान वाटतं. काही सगळ्या महाराष्ट्राचं या दोन्ही नंदीवरती प्रेम आहे. या दोन्ही बैलांच्यामुळे बैलगाडा क्षेत्र आता कुठे उंचीवरती पोचलेलं आहे. बघितले संबंध महाराष्ट्र बघताय तुम्ही, कारण की या बैलांचे खूप मोठे फॅन आहेत. यांच्यामुळे आता शर्यतीला खूप डिमांड येते. कारण की तुम्ही बघितलं, बक्कासूर तर एक गावठी नंदी असून देवाचा अवतार झालाय. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय उंची, लहान कीर्तिमान, किती मोठे रेकॉर्ड त्याच्या नावावरती आहे. असे त्याचे रेकॉर्ड मोडणे कठीण आहे बक्कासूरचे. परंतु निरा केसरीच्या मैदानात 10 तारखेला खूप मोठं बक्षीस आहे. आणि त्या बक्षीस महत्त्वाचं नाही आहे की तिथं कोण कोणासोबत पळतं, हे महत्त्वाचं आहे. नक्कीच आता बक्कासूरचं वेळ संबंध महाराष्ट्राला लागले, मथुरचं वेळ संबंध महाराष्ट्राला लागले. ही 2 बैल टॉपची त्या मैदानात दिसतील. माझी थोडीशी तब्येत अजून पण बरी नाही आहे, मला उचक्याचं लागत आहेत, परंतु असू द्या.
पुन्हा एकदा मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो बकासूर आणि मथुरला नीरा केसरीच्या मैदानात. धन्यवाद.